एमएससीडीसीएलसाठी 2,500 कोटींनी वीज सवलतींना मंजुरी। कृषी, औद्योगिक आणि कापड क्षेत्रांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात वीज सबसिडी मंजूर केली आहे। मंगळवेढ्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 2 मुली ठार। रेग्युलेटरने काढताना घडलेल्या अपघातात 2 छोट्या मुलींचा मृत्यू, 4 जण जखमी। सीमावाद प्रकरणात जयंत पाटील यांना अध्यक्ष म्हणून नियुक्तीची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीने एमईएसमध्ये श्री जयंत पाटील यांची अध्यक्षता होण्यासाठी प्रस्ताव पाठवलाय। दिल्ली, नोएडा, गुरुग्राममध्ये येलो अलर्ट। मोसमी ढगानं सावधगिरी वाढवली आहे। आयएमडी द्वारा मुसळधार पावसासाठी जिल्ह्याला आगाऊ सूचनांसह अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रात पावसाचा तडा। 19 जिल्ह्यात जूनमध्ये पावसात घट। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जाणवलेल्या वाढत्या पर्जन्यमानाचा तडा कृषी संकटास कारणीभूत आहे। नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर अपघात। प्रसिद्ध बिल्डरांचा मृत्यू। पावसाच्या पाण्यासह कार नियंत्रणात नसल्यामुळे मरम्मत घेणाऱ्या मराठी उद्योगपती सुनील हेकरे यांचा मृत्यू। सोन्याच्या दरात घसरण। ग्राहकांना स्वस्त सोनं खरेदीची संधी। 24, 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले असल्यामुळे खरेदीसाठी अनुकूल वातावरण। पुणे मेट्रो लाईन 2चा विस्तार। केंद्राकडून 3,626 कोटींना मंजुरी। वनाज रामवाडी मार्गाचे विस्तार जलद गतीने पुढे जाणार। मराठी भाषेवरती अन्यायाचा आरोप। संजय राऊत यांनी 3 भाषांच्या धोरणावरून सरकारवरती टीका केली। मराठी टीव्ही कलाकारांचे थकीत मानधन प्रकरण। कलाकारांनी सांस्कृतिक खात्याकडे तक्रार दाखल केली आहे। 70 लाखांहून अधिक रक्कम थकीत आहे।